मी संगीता. थोडे का होईना आता लोक मला ओळखतच असतील. तर स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आज मी आले माझ्या मुलाला हट्टापायी कात्रजचं झू जे आहे प्राणी संग्रहालय तिथं घेऊन. पूर्वी तिकीट होतं 10 ते 15 रुपये, आता 60 रुपये झाले. जिद्द करत होता नुसतं हे खायचं. आपण लहानपणी ह्याला बुड्डी के बाल म्हणत होतो, पण परमिशन नाही आहे मध्ये न्यायचं. तिथंच काय असेल ते बाहेर डस्टबिनमध्ये काढावं लागतं आणि मध्ये एंट्री. आधी बघा हे मॅप नव्हतं, आत्ता लावण्यात आलं की कुठं कुठं प्राणी कुठल्या कुठं आहेत ते हे बघून तुम्ही जाऊ शकता, नाहीतर तिकडंच तुम्ही झक मारू शकता. असं थोडक्यात तिथं मांजर दाखवली होती. ती मांजर पण कुठं दिसतच नव्हती, कुठला कोपचाडीत जाऊन बसली होती. ते नंतर म्याव म्याव करत आली, ते पण लहान मुलं तिला आवाज देत होती म्हणून ती आली. नंतर आम्ही बघायला आलो खारुता. इतकी मोठी इतकी सुंदर होती ही, खूप छान. आणि बसली होते. मला खायला द्यायची इच्छा होती, पण माझ्याकडेच काय खायला नव्हतं म्हणून मी तिला दिलं नाही. जे होतं ते मुलासाठी होतं. नंतर तोच माझ्यावरती खारुताईसाठी हावी झाला असता. पुढं पुढं आलो, खूप पाय दुखत होते, लगेचच पाय दुखायला लागले. मग आम्हाला दिसलं अस्वल. हा जातानाचा शूट आहे. येताना अस्वल झोपलं होतं, जाताना उठलं होतं. त्यामुळे विहानला म्हणलं बघ. तरी मागून ती लोक येत होती, चला ना मॅडम, चला ना मॅडम. काय मॅडम ऐकत नव्हती. नंतर आम्ही बघितलं होतं लेपर्ड जे होतं तिथं बसलेलं, हलत पण होतं, डुलत पण होतं, फिरत पण होतं, सगळंच करत होतं. पण जेव्हा मी लास्टला गेले होते तिथं असं सिंह बसला होता की पुतळ्यासारखा. कदाचित त्यांना नाही का तिथं राहून बिचाऱ्यांना मनात किती सारे दुःख वेदना होत असेल एकट्या एकट्यात राहून. मग त्याच्या आधी आम्ही बघितला होता वाघ. तो खूप जोरजोरात ओरडत होता. आणि पांढरा वाघ बघायला गेलो तो तर विचारायच नको एवढा त्याला जोरात भूक लागली होती, नुसते राऊंड मारत होता. मला तर वाटलं येईल आता अंगावरती, घेईल झडप. नवऱ्याचं कसं होईल काय माहिती. तरी विचार केला कशाला हे उगतचे विचार करत बसते. पुढं आलो, ती रानगाय का वनगाय काय माहित काय नाही, बघत बसलो. तिला आपल्या गावाकडली आठवण आली चरताना. एक सीन हा मला आवडला, तो म्हणजे हरणं दोन अशी सूर्यप्रकाशाकडे बघत होती. खूप सुंदर वाटलं मला हे बघून हा सीन. थोडं थोडं पुढं आले. विहान म्हणला हत्ती बघायचा. हत्तीसाठी पार लांब पाय दुखवत तुडवत आलो आम्ही दोघं जण. बसत बसत खूप पाय दुखले, कारण एंडिंग लाईन ते हत्ती बी दिसायला होती दोनच. त्याचा बी काय शूट घ्यायला भेटलं नाही, कारण खूप गर्दी होती. नंतर हे काय मलाच ओळखा येईना. नंतर हळूहळू बघितलं तर काय ते हरणाची काय ते काळवीट रानवीट काय असेल ते बघितलं मी. आणि खूप छान वाटलं हे बघून. पण पहिल्यासारखी काय माहिती आता मज्जाच नाही राहिली. नंतर त्यांनी म्हणले चला हाकला बाहेर, चला 6:30 वाजले. नाही तुमचा थांबण्यात अर्थ नाही. विहान खूप रडायला लागला, माझे पाय दुखायला लागले. घेतलं त्याला पाठीवर उचलून एंडपर्यंत चालवत आणलं. भूक लागली म्हणून आम्ही खाल्ला होता डोसा आणि पावभाजी. निघालो आता. आणि सबस्क्राईब नक्कीच करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. थँक्यू.